गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी पाहता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी गड्डी हो टूट गई हड्डी लागलाय तुझं काय चाललंय अरे लगा कोणाचं काय काय तुला आता मी सुजायला लागली काय रे लागलं तुम्हाला लागलं मला बी लागलंय काय करू बाई ह्या रोडला कितीतरी निवडणुका झाल्या तरी काय होईना 10 वर्ष झाला असला रोड करून ठेवलाय तुम्ही त्या सरपंचा बरोबर हिंडता त्याला बोलाय काय होतंय ही रोड बघा ही किती अहो बघा ही काय अवतार झालाय तुम्ही गाड्या चालवत नाही का अहो गाडी चालवत आम्ही पण पडलो होतो त्या दिवशी पण एक काम करा सरपंचाकडे जाऊ नका काय उपयोग होणार नाही ते पिऊन पडला असेल कुठेतरी अहो त्याला मूत पिण्याशिवाय काय येतच नाही नुसता सरपंच म्हणून गावभर फिरतोय काय सुद्धा काम करत नाही नुसतं निवडणुकीला येतं वहिनी आपल्यालाच निवडून द्यायचं काम करायचं मला त्याला रोग उठतोय त्याचा तर कसा जाळ लावती बघा त्यालाच इथं आणून तुडवती का नाही बघा तुम्ही काय रे तुम्हाला नाही का बोला येत हा जाताना तिथं गुलू गुलू करायचं त्याच्या बरोबर जमायला बरोबर आहे वहिनी पण त्याचं कसं आहे रस्ता नाही केला त्याला आम्ही काय करायचं अरे मग जावावं सांगावं जरा हो वहिनी एक काम करा सरपंचाकडे जाऊ नका तुम्ही ना आपल्या ताटीकडे जावा ताटी व्यवस्था लागेल बरोबर काय करायचं लागल चला बाया तुम्ही आता हळू गाडी चालवा आपण तात्याकडे जाऊ हळूहळू आता तरी घ्या 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 नीट दादा गाडी चालवता तिथं थांबायची सुद्धा इच्छा होय नाही माझी हळूहळू जाऊ दे अयो ताई जोरात लागलंय पांडवा काय सांगू तुम्हाला ह्या सरपंचाला गाडलं कुठं तरी मड उठलं त्याला जरा सुद्धा कळत नाही चला तुम्ही पहिलं तात्याकडे चला तुला सरळ तात्याकडे जावा जेवा लईच अवघड राव कसला खराब रस्ता झाला हा ना मला या खराब रस्त्याने बिचारी एवढी देखणी बाई पडली राव इथं अरे देखणे बाई जाऊ दे मरू दे पण सगळे लोक पडत येत बरा हा पण काही म्हण या रस्त्याचं काम आहे ना झालंच पाहिजे राव झालं पाहिजे बरोबर आहे चल जाऊ मग काय आपलं आता काय चल की आपण बी पडायचो नाही हळूहळू मंगला ग मंगला तुझ्यासाठी चंद्र कुठं निघाले हो का कुठं निघाले आम्हाला सोडून एवढ्या मोठ्याने बोंबला झालं काय तुम्हाला झाले मी घाबरलो मी कुत्री नाही रे पण आबा काय झालं काय तुम्ही का लहान आहे का अरे मग घाबरायला तुम्ही गावात कोणाला घाबरत नाही आम्हाला घाबरता का अरे तुमचा आवाज एवढा मोठा आला ना बरं बोला मुद्द्याचं बोला तुम्हाला पपई आणली पप्पाई नको मला घाण्या नको चांगली अरे पप्पाई नको महत्वाचं बोला अरे मला गावात जायचंय राव काम आहे माझ्या मागे काम काय तुम्हाला माहित नाही 2-3 दिवसापूर्वी वट पौर्णिमा झाली आनंदाची बातमी काय आनंदाची म्हणजे काय वटपौर्णिमेच्या दिवशी बायानं काय साड्या घातल्या होत्या म्हणशा काय नटल्या होत्या काय सांगताय दिसत होत्या अरे बावटन मग मला काय सांगितलं अगोदर काय तुम्ही बी साडी घालून जाता नाही आबा कशी दिसते रे साडी घालून एक नंबर अशी नऊवारी साडी अशी नाकात नथ मोठ्याला कोपऱ्यापर्यंत बांगड्या आणि मग कसं चालले शांताबाई शांताबाई झालं का
झालं काही म्हणतो आबाची का? चेष्टा करून झाली का? नाही नाही अरे चेष्टा काय ठर उडवायचं झालं? शांताबाई शांताबाई आबा नाही. कसा दिसल? अरे आबा काय किती चांगला आहे हा? पोटासाठी ना ते मी परवा कोणा ना कोणाची यायला ते शहाणा तू तरी शहाणा. आबा तुम्ही लई चांगले हा. तुम्ही लई एक नंबर आहे वा. तुम्ही गाडवपणा करू नका. एक तर पहिली गोष्ट चूक केली तुम्ही लोकांनी. अरे गावामध्ये त्या बाया नटून सटून चालल्या, मस्त साड्या घातल्या, देखण्या वाटत्यात. अरे पहिलं आम्हाला सांगायचं ना. अरे बघण्यात काय गंमत असते राव, ती गावली सगळी तुम्ही. आबा मी बघितलं आबा तुम्हाला सांगतो आता स्वप्न अशी बेकार दिसू लागली पाय पुरी आला का? हा? एकली त्यांची पोरगी साडी नेसली होती का? हा? सगळ्या दिसल्या होत्या पण मग लक्ष तिकडच बापरे. या गावातल्या सगळ्या बायका आलत्या ना. आलत्या सगळ्या नक्की आलत्या किती ना? वाईट आहे रे, किती वाईट आहे. काय नालायक माणूस हे? आहे, काय मूर्ख माणूस आहे. हा? गावातल्या महिलावर तुमच्या वाईट डोळे आहेत. अरे वाईट डोळे नाही येड्या. हो का, चांगली गोष्ट आहे ना ती चांगलीच म्हणायची. आता बाया साड्या घालून आल्या, दिसाय कशा देखण्या वाटल्या आहेत, नऊवारी काय सहावारी काय. अरे तो आनंद वेगळा असतो. होय, होय, होय. हे, निघाला बघ, हा. तुमच्या बायकोनं बी तुमच्यासाठी अशी साडी बिडी घालून ओटाला ते काय म्हणतात ओढाला अशा फेऱ्या घातल्या होत्या का? शाप जन्मात येत पाहिजे असं मागे. जाऊ द्या आता आमचा विषय करू नका. आमचा विषय गेला खड्ड्यात. नाही नाही ते ना म्हणले असतील ह्याच जन्मात नको 7 जन्मात कशाला कशाला? हा ना आबा. ए, गप. खाना लागे धारणा. का तुम्हाला भूक लागली का? हा? तुम्हाला भूक लागली का? लागली ना म्हणून तर आले ना म्हणून तर पपई आणली. ए, त्याच्या आईचे ही पितर साधारण कथा तुम्हाला खायचं. सकाळी उठले की तुम्हाला नाश्ता म्हणलं की आबा. हा. ते काही कुठे लुडबुड करून काही नाश्ता खाल्ला, झाले तास 2 तास इकडे तिकडे गावामध्ये येणं मारला, दुपार झाली की आबाजी आवायला. ते झालं. आबा, तुमच्याशिवाय आम्हाला कोण आहे? तुम्हीच एक अन्नदाता आहे. हा? खरे खरे खरे. तुम्ही दिलं पाहिजे. तुम्ही अहो जेवढं कुत्रेल फेकता तेवढं ह्याला फेका, आम्हाला फेका. हा? एक काम करा, नाश्ता करायचा ना नक्की ना? पैसे आहेत तुझ्याकडे? पैशाच काय करायचं? तुम्ही आहेत ना? अरे माझी वर्गणी जास्त वापरून ते उधारी जास्त झाली माझी. तो उधारी होणारच की आबा. तुम्ही आमच्या सगळं तिथं मोठेपणात नेता आम्हाला तिथं बसता सगळं करता आणि बिल द्यायच्या टायमाला म्हणता आम्हाला फोन आला अर्जंट काम आहे निघून येता. अरे मला सांगा तुम्ही, मला फोन आला समजा त्या वेळेला तर घेऊ नको का, जाऊ नको बोलायला का? खायच्या टायमाला फोन. आता काय मला काय माहिती, फोन येतो त्याला, मी काय करू? अशी जगात लय माणसं आहे, बिल द्यायच्या टायमालाच यांना फोन येतो. एक काम करा, मी आता रोख बिल देतो. चला माझ्या अगोदर बिल चला, तुम्ही नाश्ता करू. मग देवा काय म्हणतोस? काय नाही नुसतं झगामागाचा असतोय बा. देवा म्हणजे झगा मागा मला बघा. आपल्याशिवाय कोण देखणं दिसतंय शर्ट बदलतो पण तुझ्या अंगात एकच शर्ट दिसतोय मला सारखा. नाही हो बदलतो मी शर्ट फक्त एक सारखं शर्ट आहे त्याच्यामुळे तसं नाही, नाही, अरे. वाटतं उलट तासाला शर्ट बदलतो मी. गोंड्या बिंड्या लावा बाबा. एक तर कलर असा, त्यात बगलतले केस वाढल्यात. आता बारके पोरांनी पाहिलं तर त्याची आईला घाबरायची. काय राव बाई साहेब असं अरे नाही, चेष्टा केली तुझी. पण देवा मग स्वप्नाने आपलं प्रपोज स्वीकारलं का नाही? हा गाड्या अभिनंदन नाही अभिनंदन. नाही, पण कशी आली होती माझ्यासाठी साडी घालून वटपौर्णिमेला? लग्नाच्या आधी आले का नाही वटपौर्णिमेला माझ्यासाठी साडी घालून? आज आहे ना यांची जरा गंमतच करते. पण चला झालं म्हणायचं एकदा. झाली ना पण वहिनी शेवटी आपली. अरे एक मिनिट, कोण आला? अग ग ग ग ग, सपनाचं नाव घेतलं, सपनाचा फोन. बघा काय म्हणतात. हा सपना बोल की. कुठे येतो तुम्ही? मी वय आईतच आहे, गावातच आहे. अहो इथे या ना लवकर, शेताच्या शेजारी गार्डन आहे बघा, तिथे या. मी इथं थांबले, लई लवकर या लवकर या. अगं पण काय झालं? मी लई मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहे, लवकर या तुम्ही. अगं पण काय झालं ते तरी सांग. हॅलो हॅलो. आता येते. सपनामध्ये ते काहीतरी प्रॉब्लेम मध्ये आहे, ते मला जावं लागेल. मी पण येतो की. तो कशाला येतो मध्ये? मी आहे ना गावात. आईला काय राव, म्हणजे असं प्रेमात पडलं की मित्राला विसरतात राव. सपना काय झालं? अहो मी पडलेत. अरे बापरे, अहो कस काय पडली? हा? कसं फसवलं? आईला म्हणजे फसवलं वे तू? अरे असं नको करत जाऊ बाबा. हा मी कसलं घाबरलो बघ, धाड 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 करायला लागलं. हा अरे तुझा फोन आल्याबरोबर सगळे काम विमत टाकून हाय असं धावत आलो मी इथं, आणि खुशाल हिथं आले तर पोरगी मजा कर. लय लवकर आले तुम्ही. लवकर बाबा काय सांगायचे, एक तर रस्ता असलं
त्या चिखलातून तू गाडी घसारली असते, पडलो असतो मी 2-3 वेळा, माहितीये का गोष्टीचं. आणि हे तर आलं तर तू खुशाल. मी तर म्हणलं आता ऍक्सिडेंट झाला आणि पोरगी पडलेले दिसते, आता काय खरं नाही का गोष्टीचं म्हणून. मी बघत होते तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. तुम्ही किती लवकर येताय मी फोन केल्यावर. आलो कोणी आपण लगेच. हो तेवढं आहे. अरे आपलं काम कसं असतं माहितीये का, थेट असतं. हे असं लपून छपून गोष्टी नसते. बरं थँक्स. कशाबद्दल? मी तुला प्रपोज केलं आणि तू माझं प्रपोज स्वीकारलं त्याबद्दल थँक्यू. हे बघा तुमचं मी प्रपोज आता स्वीकारलंय आणि प्रेमात थँक्स आणि सॉरी नसतं. ओ सॉरी. सॉरी परत सॉरी. अरे यार नाही बाबा आता नाही म्हणणार सॉरी परत. हा पण काही म्हण बरं का, काल तू वटपौर्णिमेच्या दिवशी त्या साडीमध्ये खूप भारी दिसत होतेस. हो ना, थँक्यू. काय बाबा ती मस्त साडी, ती मोकळे सोडलेले केस आणि त्याच्यातून साडी घातलेली ती मुलगी हळूच डोळा मारते. आम्हाला वाटलं फक्त मुलंच डोळा मारतात, मुली सुद्धा डोळा मारतात. मला येतो की नाही डोळा मारता? डोळा मारता येतो म्हणजे खूप चांगला मारता येतो. आणि दुसरी गोष्ट अशी की पण आपली प्रपोज करण्याची स्टाईल पण भारी होती आणि तुझी प्रपोज स्वीकारण्याची स्टाईल पण भारी होती. दोन्ही गोष्टी मस्त होत्या. हो मस्त होत्या. कुठे निघाली इकडे गाडी बिडी लावली मस्त पैकी स्कूटी. अहो तुम्हालाच भेटायचं होतं. हा मग भेटायचं होतं, असं बोलवले अचानक कुठंतरी काहीतरी झाल्यासारखं. बरं इथं कुणीच नाही, काय झालंय काय नाही. हा म्हणून तर मग हा प्रँक केला ना मी. अरे कायचा प्रँक केला बाबा, असं काय परत करू नको. तू काय आहे ना असं मजाक कर, पण असं जीवाला लागला असं काय मजाक करू नको. नाही मी सांगितलं ना की मला असं वाटलं तू आता गाडी बिडीवरून पडलेली आहे, तुझा ऍक्सिडेंट झालाय, पाय बी तुटलाय. आता म्हणलं झाली पोरगी लंगडी. मग हाय म्हणलं लंगडी बायको आता आपल्याला, म्हणजे त्याच्या आयला आमचा तात्या लंगडा आणि बायको लंगडी. नाही असं काय बोलताय? नाही ना नाही रे. आता तुझी पण गंमत केली मी. बरं ड्रेस मस्त आहे बरं का. थँक्यू. तुम्ही परत व्हाईट शर्ट घातला. अरे ते काय झालं माहितीये का, ते गावातले सारखे मंडळी येतात सारखे माझ्याकडे इकडे तिकडे. गावातले काय प्रश्न असले लोकांकडे जायचं म्हणलं की ते मला व्हाईट शर्ट. पण मी आता नेक्स्ट टाइम वेगळा शर्ट घालतो. चालेल. हो चालेल. बरं ऐक ना, उद्या आपण पुण्याला जायची. कशासाठी? पिक्चर पाहायला. कोणतं पाहायचं? जाऊ गे पुण्याला फिरायला जाऊ मस्तपैकी. आमनोरला पिक्चर पाहू. काय असं आपल्याला काय आहे, आपल्याला फक्त थिएटरमध्ये जाऊन मस्तपैकी थोडासा निवांत मिळणं गरजेचं आहे की नाही. जाऊ नक्की. आणि परत असं करू नको. आता मला सोडा ना गावात. चला. आणि तुझी स्कूटी नाही काही? नाही मला तुमच्या संग यायचं. आणि ही गाडी राहू दे, नाही तर मी परत येईन घ्यायला. हा ना. हो संध्याकाळी यायचंच इकडे. बस चल. तुझा हा इच्छा तर काय. आईला कुठे बी काय वाजत असते नुसतं. हे गायपणा तुला काय अक्कल नाही? कसं दाचकले मी. हा तात्या ही काय करते माहिती का, दुपारची मी झोपलेली असते ना दारात मोठ्याने ओरडते. अरे त्याला काय म्हणलं, ती बनवायला भूक लागली सारखं म्हणतो कुरकुरा खायचं हे खायचं ते खायचं. त्याला मी म्हणलं भूक लागली काय खायचं म्हणलं की मोनाताईकडे जा. ते काय करते, भूक लागली की तुझ्याकडे येते. आता तू जर दरवाजा बिरवाजा लावला तर मग ह्याची बेल कसली पाहिजे ना अशी. नाही तुम्ही बरी मला आणून सदा काय होतं केलं रे? दुखते तात्या. अरे काय परत चोराने हाणलं काय? नाही अरे काय दारू बिरू पण पडलं काय? नाही तात्या. बाजारला चालू होतं गाडीवर आणि आपल्यातले रस्ते माहिती तात्या. हो त्या पाण्यात असं पडलो तात्या. गाडी का सरली लागलं काय? गुडघा गेला तात्या. नको. आणि बघा इथं पण रक्त आले. कसलं लागले रे या रस्त्याने. एक नको नको केले बाबा आपल्याला. त्या सरपंचाला सांगून काटवलं पण सरपंच काय रस्ता कळला नाही. अहो त्या सरपंचाला भूत पिऊन फिरायला लागतंय. तो कशाची काम करतो येतो की निवडणुकीच्या वेळेस वहिनी मध्या आणि काम करायचं म्हणलं की त्याला मारायचा गोळा उठतोय. इकडे बस. नानूट
नानू उठ. वहिनी, इकडं, वहिनी. या इकडं. नाही नाही ते तुला असू दे त्यांना असू दे. हा, बस बस बस. कंबार्ट गेलं बाया. असू दे. अयो लय लागलं. थांबा ते दवाखान्यात गेलं का डायरेक्ट माझ्याकडे झाला काय? तुमच्याकडे आलो तर आता काय करायचं सांगा तुम्ही आता. अरे नाही 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 ह्या सरपंचाला आहे ना बघितलं पाहिजे. अरे 10-12 वर्ष झालं आपल्या त्या रोडचं काम नाही केलं ना अक्षरशः. एवढं खड्डं येतं एवढं पाणी आहे ते माणूस पडणारच ना. आज सदा पडला परवा दिवशी ते माझा एक मित्र आला तो पडला. शाळेत जाणारे पोरं पडतात पावसाळ्यात. त्याचं सोडा मी एकदा पडले गाडीवरून मरणाचं घुट. पडलं का नाही नानू तू पडला का रस्त्यात? मी पण हात धक्का लागला का? नाही अवघड झालं गडी आता. दवाखान्यात न्यावं लागतं का आता त्यांना? नाही, लय लोक उळू थांब जरा मला बघू दे. नाही हे रस्त्याचं काम झालं पाहिजे गडे नाहीतर या गोष्टीचं तुम्हाला बी लागलं का वहिनी? अहो कंबार्ट गेले हाताला लागलाय कसं काम करू तात्या आता ह्या सरपंचाला उभाच जाळीन मी. नाही रस्ता तर झाला पाहिजे आणि सरपंचाच्या भरोशावर बसलं ना ह्या सरपंचाला किंवा आबा ह्यांचा सत्ता आहे. हे आपण काय करू माहितीये का तुम्ही काळजी करू नका. संध्याकाळी मिटिंगच लावतो तुम्ही. नाही मिटिंग लावतो गावासमोर प्रश्न घेतो सांगतो काय झालं तर रस्ता झाला पाहिजे. मग काय तर एवढं सगळं हलवत असतील तर हा काय उपयोग सांग बरं. आता एक काम करा दुखतंय मरणाचं नका. गाडी कुठे? गाडी लावली तिथं चालत आलो काय करू गाडी सुद्धा चालवा येई नाही आता. गाडी तरी कशी चालवणार गुडघास गेला तात्या. गाडी तिकडे लावून आला होय. तिकडे लावली दारात चालत आलो काय ते लगडत कुणी तुम्हाला उचललं बिचललं का नाही? आलते पांडवान ते कोण होता पांडवा होता का? पांडवा आलता देवा आलता. म्हणजे पांडवाने देवाने उचललं तरी. मला वाटलं का काय भांडण पिंड झाली का रस्त्यात दोघांची. नाही 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 एक गोष्ट चांगली झाली देवासारखा धावून आला. आता तात्या अरे गरीबाने इथं झालंय काय तुझं काय हान होऊन हे कर ठोकान. नाही एक काम करू आता पहिल्यांदा म्हणा हे ना याला पहिल्यांदा दवाखान्यात घालू. काय आहे मी काय करतो आमची 4 व्हीलर घेऊन येतो. आमची 4 व्हीलर घेऊन येतो ना ते काम करा घरापर्यंत चला माझ्या. तुम्हाला काय करतो पहिल्यांदा दवाखान्यात नेतो. हा चालते नानो सदा चल आलो तिकडे चल रस्ताच करतो. तेवढं बघा. आले का सगळेजण? ऐका तर आज या ठिकाणी एवढ्या तातडीची मीटिंग बोलायचं कारण म्हणजे असं आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या गावाला सतावणारा अत्यंत गंभीर प्रश्न म्हणजे रोडचा प्रश्न. बरोबर अजूनही आपल्या गावात रोड झालेला नाही आणि त्याचा त्रास अख्ख्या गावाला होतो. होतं का नाही मला सांगतो. खरंच आता खूप प्रॉब्लेम आहेत. शाळेच्या मुलांना नेता आणता येत नाहीये. पाहुण्यांना आणायची लाज वाटते. रस्ते एवढे खराब पाहुणच येत नाही तुमच्याकडे नकोच म्हणते पाहुणं. अहो तात्या 2 वर्षापूर्वी माझा मित्र आला मला भेटायला. या रस्त्यामुळे घसरून पडला तर तो म्हटला की तुम्ही पहिले रस्ता करा मग तुमच्या गावात येतो तोंड दाखवायला. म्हातारे लोकांना चालता येत नाही. हो म्हाताऱ्या लोकांना चालायला गेले तर त्याच्या पडलं बिडलं तर कसं केवढंच पडायचं गोष्टीचं म्हणजे किती प्रश्न गंभीर आहे. किती गाड्या स्लिप होतात का नाही किती गाड्या स्लिप होतात. गाड्यावरून सांगायचं आठवलं मला आजचाच प्रश्न तुम्हाला सांग. आपला सदान आहे का सदान सोनाली ते निघाले होते बाजारला निघाल्याच्या नंतर नेमकं ते आपल्या दुकानाचे ते मंदिर नाही का तिथून त्या कॉर्नरला टर्न घ्यायला लागल्यावर जे का गाडी चिखलात स्लिप झाली दोघं पटकन चिखलात पडली. काय मी काय नाही मी जे नाही तो सध्या तसाच तोंड घेऊन माझ्याकडे आला म्हणला काही करा मग रस्त्याचा प्रश्न सॉल्व करा म्हणजे रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे आणि काही जरी जर रस्ता हा झाला पाहिजे. सरपंच सांगा रस्ता कधी करणार आहे? कधी म्हणजे तात्या कसं बोलता तुम्ही? सरपंचानं कमानीच्या बाहेर केला नाही रस्ता. अहो गावाच्या बाहेर रस्ता करून काय उपयोग आहे? गावात रस्ता झाला पाहिजे. सरपंच तुम्हाला कळलं पाहिजे गावात लोकांना चालता येणार तुम्ही कमानीच्या बाहेर रस्ता केला. बरं केलाय ते किती 30 ते 40 फुटाचा रोड आहे. अहो 40 फुटाला तुम्ही 10 लाख रुपयाचा टाकलाय. तुमच्या बापाने करता काय एवढं? इथं तर तुम्हाला कळत नाही. रस्ता केला त्याला महत्व आम्ही तुम्हाला दिसतोय. अहो तुम्हाला सांगतो काही लोकांचा कॉन्ट्रॅक्टर असेल तो कागदावरच रस्ता असतो सगळा खाऊन पिऊन चाटून. या अशा लोकांमुळे गावचा आणि देशाचा विकास होत नाहीये. योग्य पदावरती योग्य माणसं बसलेले गरजेचं असतं. असं होत नाही ते बाकीचं जाऊ द्या. मला सांगा तुम्ही सरपंच रोड करणार आहेत का नाही? अहो तुम्हाला सांगतो तुम्ही पुढच्या 5 वर्षात सरपंचाला निवडून द्या
ते रस्ता झालाच म्हणून समजा मयाकून वादा. म्हणजे निम्मे लोकांची कमर मोडली पाहिजे नंतर तुम्ही करणार रोड. बघा की आता तुझ्या आईला. आणि तोपर्यंत अर्धे लोक राहणार पण नाही तिथे. बघा ना अहो नाही म्हणजे तुम्ही रोड करणार नाही. तात्या शासनाचं काम आहे. शासनाचं काम आणि 6 महिने थांब असं असतं. तुम्हाला काय करतो वरून बजेट आलं 1 रुपया जर आला तर त्यातले 4 12 वाटून द्यावं लागते. मग कुठं हातात आमची 4-20 पैसे येते. मग कसा रस्ता आहे म्हणजे रस्ता होणार नाही. नाही होणार. ऐका मंडळी हे बघा खरं तर रोड लाईट पाणी हे पुरवण्याचं काम कोणाचं आहे? सरकार. बरोबर. आपल्या गावात हे सरपंच सरकार कोण आहे आता? आपलं सरपंच. म्हणजे हे सरकारचं काम आहे. पण सरकार कमी पडल्यामुळे कळत नकळत आपल्या लोकांना आता ह्याच्यामध्ये लक्ष घालावं लागणार आहे. रस्ता तर आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. हे तर काय हे अंतर गेले हे रस्ता करू शकत नाही. बरं तुमचं काय म्हणणं आहे की आपल्याला काय करायचं? तात्या आपल्याकडे एक कल्पना आहे. बोला बघा पटली तर बोला की याचं म्हणणं बोला बिंदास बोला. हा आपण लोकवर्गणीतून रोड करू. लोकवर्गणीतून करू. अहो इथं सरकारी बजेट येऊन रस्ता होईना चला आणि तुम्ही लोकवर्गणीतून करा. आपली रुपये घेणार नाही बघा. तुमच्याकडे मागणार पण नाही. तुम्ही शांत बसा बरं 2 मिनिटं. हा तुम्ही तर करत नाही दुसरं त्याला अडवं लागते. नाही हा मुद्दा मला पटलेला आहे की आपण काय करू लोकवर्गणीतून करू. पण तात्या लोकवर्गणीतून रोड करू पण दरवर्षीप्रमाणे आपण मुरुम नाही टाकायचा त्याच्यावरती. दरवर्षी ग्रामपंचायत मुरुम टाकते. दर पावसाळ्यात मुरुम वाहून जातोय. जाणारच ना ते मुरुमात सुद्धा सरपंच पैसे खातोय. मी कुठं खाल्लं पैसे? मी का मुरुमात माती खाणार आहे का माणूस? जे काय खाल्लं ते आव्हान खाल्लं. मी काय खाल्लं? तुम्ही खाल्लं का? मी काय सांगितलं फक्त माझ्या गोठ्यामध्ये 2 ट्रेली तो मुरुम टाका. बाकी बोलू मग त्याच्यामुळे तर गोळा झाला सगळा हिशोबात. तुमच्या घरी मुरुम टाकला तर सगळे लोक नावाने बॉम्बला लागले. अरे तुम्ही ते ना त्या साध्याचा संडास खाल्लं. मी नाही खाल्लं. शांत बसा. आलोय कशाला तुमचं काय इथं या काय आलो का? शांत बसा. एक तर तुम्ही एक तर वर्गणी द्या ना काय म्हणा आम्ही करायला त्यात परत तुमचं तुम्ही असं तिकडे जाऊन मिटवा. गवासा. हा नाही गोष्ट खरी आहे. म्हणजे रस्ता करायचा तर पक्का करायचा. आपण लोकवर्गणीतूनच रोड करायचा आणि सिमेंट कॉन्क्रीटचाच करायचा. बरोबर. येऊ का सिमेंट काँक्रीटचा म्हणा. अहो सरपंच 10 वर्ष झालं डांबरी रस्ता करायसाठी 20,000 आता होतं होईना आणि तुम्ही सिमेंट काँक्रीटचा करा. अरे सुख्या आम्ही करूनच दाखवतो. आपल्या बघा कमानीपासून तर साधारणतः एंड पर्यंत आपल्या गावाच्या एक 1 किलोमीटरच्या आसपास तो रोड. बरं आता हा 1 किलोमीटरचा रोड जर सिमेंट कॉन्क्रीटचा करायचा म्हटलं तर किती खर्च येतो? तात्या एक माझा मित्र आहे तो रोड कॉन्ट्रॅक्टर. त्याच्या बजेटनुसार 20 फुटाचा 1 किलोमीटर पर्यंत हा रोड 20 लाख रुपयात होऊ शकतो. 20 लाखामध्ये अहो तिथं 50 फुटाचा रोड करायला 10 लाख रुपये लागले आणि 1 किलोमीटरचा रस्ता इथं 20 लाखात होते. मी म्हणतो त्याला 1 कोटी रुपये लागते. होते काय ते सरकारी कामाला 1 कोटी रुपये लागतात. आम्ही तोच 1 कोटीचा रोड 20 लाखात नाही काय डाळ वाटण्याचा कार्यक्रम आहे का भांडाऱ्याचा कार्यक्रम आहे? सरकार काय रोड कुठं कळलं. म्हणजे ऐका म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आपल्याला 10 फुटाच्या पट्ट्या सिमेंट कॉन्क्रीटची येणार आहे. 10 फुटाची एक 10 फुटाची एक अशा 2 पट्ट्या. 2 पट्ट्या आणि 2 फूट बरोबर 1 किलोमीटर पर्यंत 20 लाखापर्यंत खर्च. 20 लाखापर्यंत. जर ह्याला 20 लाख रुपये खर्च येत असेल तर मला वाटतं आपल्या गावाच्या लोकसंख्येच्या हिशोबाने बघा विचार केला तर प्रत्येक घराघराने कमीत कमी 10,000 रुपये तरी वर्गणी घ्यावा लागणार. बरोबर की नाही? 10,000 रुपये सध्या प्रत्येकाकडनं घेणं एवढं शक्य होणार नाही. याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आता ह्याच्यातून काय बरं मग काय सोल्युशन काय करायचं? आपण 20 फुटाचा रोड 1 किलोमीटर बनवतोय त्यासाठी आपल्याला 10,000 रुपये लागतात. हा 2 बरोबर आहे. एका प्रत्येक माणसं. बरोबर. हा आपण जर निम्मा बनवला तर हे मुद्दा पण बरोबर आहे. आणि आपण काय करू माहितीये का ह्यांचं म्हणणं काय की सिमेंट कॉन्क्रीटच्या आपल्या 10 फुटाच्या 2 पट्ट्या आहेत की नाही तर अगोदर आपण काय करू की सिमेंट कॉन्क्रीटची 1 पट्टी पूर्ण करून घेऊ 10 फुटाची. बरोबर. हा आणि त्यासाठी काय करू 5-5 हजार रुपये गोळा करू. 1 पट्टी पूर्ण झाली की लोकांना विश्वास येईल हे रोड करतात. मग दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसरे 10 फुटाचे पट्टी करू त्यासाठी 5,000 वेगळे गोळा करू. स्वामी बरोबर आहे देणार ना? पहिलं पैसे स्वामीच असणार. पाडवा देणार का? अहो तात्या माझ्या घरापर्यंत जर रोड आला ना तरच मी वर्गण देणार. काही असली इथे काम करा तुमच्या घरापर्यंत ना तुमच्या घराच्या वरून रोड करतो. झालं आम्ही तुम्हाला चॅलेंज देतो. आम्ही आहे ना रस्ताच करून दाखवतो. अरे तुम्ही
नुसता रस्ता करू टाका. तुम्ही जर रस्ता करू टाकेला तात्या तर या माणसाला आम्ही अख्ख्या गावात भोंगळा फिरू. चालते ना. हे बघा, चांगल्या कामाला चला. आले का सगळे आले? बरं बरं बरं. आपले नेहमीप्रमाणे 4-5-6 जण का पण आहे. हो का, गर्दी कमी असू द्या पण दर्दी माणसं आले ते महत्वाचं आहे. अयो दर्दवरून मला आठवलं तात्या, लय बेकार पडलो बायको मी तात्या. सदा बाबा, तुझ्यामुळं तर एवढा प्रश्न आम्ही गंभीरतेने घेतलाय ना. आता रात्री तर तू नव्हता मीटिंग मध्ये, आम्ही मीटिंग घेऊन सगळं झालेलं आहे. आता काय करायचं, लोकवर्गणीतून रस्ता करायचा म्हणजे करायचं ठरलंय. बरोबर. बरं, आता 2 मिनिटं ऐकून घ्या. आता काय झालंय, बाईला मी खालच्या वेळेत पाठवले. बाईला म्हणलं सगळी तरुण मंडळी आणि सगळे जे आहेत ना आपल्या गावातले सुशिक्षित लोक, त्यांना घेऊन तू तिकडे वर्गणी गोळा कर. पण आपण पण कमी नाही पडलं पाहिजे. आपण पण आपल्या पत्नीने घरोघर जायचं आणि वर्गणी गोळा करायचं. आणि देवा तिथं भद्रवाने काही बोल नको मग लोक हे करतात. पण ते वही पेन पुढे. अरे सध्या तुला लिहिता येणार, वाचता येणार, ती घेऊन इकडे दे. तुला काय काय तुला येतं का लिहायला? मी येतो. नाही नाही, ठीक आहे. तुझ्याकडे तर म्हणे चालतंय. मी येतो तात्या, मला घेऊन चला ना शिवलं. अरे पण तुला चालता येतं का नीट व्यवस्थित? हा तात्या, मी येतो की. हा, नाही तर काय परत म्हणशील गोष्टीचं. चालतंय, चालायचं. चला. अरे काय सपना, काय ग? मला पण यायचं तुमच्या संग वर्गणी गोळा करायला. तुला पण? अरे तुझ्या आबाला म्हणलं आम्ही मीटिंग मध्ये, तर म्हणला आम्हाला नको ते वर्गणी काय म्हणलं. तुझ्या आबाच्या विरोधात तू काय येते? आबांचा विरोध आहे माझ्या, पण हे चांगलं काम आहे आणि माझ्या तत्वात हे बसतं. माझ्या तत्वात आबांचं काहीच बसत नाही बघा. अच्छा, म्हणजे तुझा सपोर्ट आहे ह्याला? हा, माझा सपोर्ट आहे. चांगल्या कामाला माझा नेहमी सपोर्ट. अरे वा, हरकत नाही. चालते, चल तू पण चल. गावाकडची अंडी पिल्ले, लपडी सपडी बाता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता. हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले, लपडी सपडी बाता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता. आब अर्धी उगी फुकाचा, आब अर्धी उगी फुकाचा, हळूच मर्द दडी, चांडाळ चौकडी, चांडाळ चौकडी. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत, अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांडाळ चौकडी, चांडाळ चौकडी. अशा प्रकारे आपला हा रोडचा टप्पा पूर्ण झालेला आहे. आणि चांडाळ चौकडीच्या माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांना आता मला सांगायचंय की मित्रांनो, हा रोडवरती जरी आम्ही एपिसोड केला असेल तरी एक करमणुकीचा आणि एक ॲक्ट जर बाजूला ठेवला तर ही जी रोडची अवस्था आहे ही सगळी वास्तवता आहे, ही सगळी खरी गोष्ट आहे. कारण आम्ही पुण्यातील मांजरी या ठिकाणी साईनगर नावाची आमची सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये आम्ही सगळेजण राहतो. आणि हे जे सगळे आहेत हे आमच्या सोसायटीतले ओरिजिनल ग्रामस्थ आहेत. आणि आमच्या इतर रस्त्याचा खरंच इतका मोठा प्रॉब्लेम होता की पावसाळ्यात अक्षरशः चालता येत नव्हतं. पुण्यातली सोसायटी असून देखील आम्ही अनेक वेळा प्रयत्न केला पण कुठल्याही सरकारने आम्हाला इथं रोड करून दिलेला नाहीये. शेवटी मग आमच्या काही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कल्पना आली, विशेषतः तुषार असतील, माळीसाहेब असतील, शेवाळे साहेब असतील, अमोशेख असतील, गायकवाड साहेब असतील, या सगळ्यांच्या वेळेला अशी कल्पना आली की आपण लोकवर्गणीतून रोड करायचं. पण लोकवर्गणीतून रोड करायचं म्हणल्यानंतर 10 जणांची 10 तोंडे आहेत. आम्हाला अनेक जण आडवे लागले. काय काय तर म्हणले कुठं 10-20 लाखात रोड होतो का, 1 कोटीचा रोड आहे वगैरे वगैरे. त्या पांडवासारखं तर काय काय माणसं आम्हाला म्हणली की माझ्या दारातच रोड झाला पाहिजे. पण याच्यावरती मात करून आम्ही लोकवर्गणी गोळा केली आणि पहिल्या टप्प्यातला हा रोड आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आणि खरंच हे फक्त पुण्यात महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये अत्यंत कौतुकास्पद ही गोष्ट आहे. यासाठी मी माझ्या साईनगरच्या सर्व ग्रामस्थांचं, ज्यांनी पैसे दिले त्यांचंही, ज्यांनी प्रचंड कठोर मेहनत घेतली त्या सर्वांचंही मनपूर्वक आभार मानतो. असं सर्वांचं सहकार्य असावं एवढी या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद.
यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो, गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो, गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत, अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी, चांदा चौकडी.